तर ऐका ना मैत्रिणींनो, भारीच ना, काय भारी, मस्तच ना, काय मस्त. तर आजचं झालेलं वातावरण मस्त आणि त्यातल्या त्यात आज आम्ही छोटासा एक हुरडा पार्टीचं प्लॅनिंग केलेलं आहे. हुरडा पार्टी म्हणजे कुठली, आता काही सीझन नाही, तो म्हणजे गव्हाचा हुरडा पार्टी. शेतामध्ये मस्त गहू काढणीला आलेला आहे आणि त्यातल्या त्यात मम्मी आज आलेली होती. तर ती म्हणली चला पोरींनो, कामाच्या याच्यात तुम्हाला पण वेळ मिळत नाही, तर छान असा मस्त हुरडा भाजून देते तुम्हाला सगळ्यांना आणि चुळून देते. ह्या सगळ्या गोष्टी करण्याला थोडासा निवांत वेळ लागतो आणि त्यातल्या त्यात निवांत वेळ म्हणजे इतकं छान पीसफुल वातावरण, इतकं मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळी. सगळीकडे अगदी हा धुराचा वास वगैरे, गव्हाच्या ज्या ओल्या ओंब्या आहेत त्या भाजल्याच्या नंतर जो वास सगळीकडे वातावरणात दरवळलेला आहे, इतकं भारी वाटतंय. तो एक एक ओंबी अगदी हातावरती चोळून खायला मस्त भारी वाटते. सगळा गहू मम्मीने भाजला आणि मग काय गावठी स्टाईलमध्ये गोणीमध्ये भरला आणि बाबांची काठी घेऊन दणादण तिने आपटायला सुरुवात केली. जसं की आम्ही भाजत होतो तर आम्ही हातावरती थोडंसं चोळायचो, पण तिने दणादण त्या काठीने तो हुरडा कुटायला सुरुवात केली. आणि बघतो तर काय, काढल्याच्या नंतर सगळा अगदी मोकळा मोकळा झालेला होता. छान असा टपातमध्ये भरून पाखडला पहा मस्त अगदी झाडाच्या तिकडे जाऊन. आणि इतका भारी हुरडा खाण्यासाठी इथं रेडी झालेला आहे. सगळ्यांनी मस्त पैकी बसून बाहेर थंडगार हवेच्या सानिध्यात हुरड्याचा मस्त असा हा एन्जॉय घेतला. आणि ताईंनो, तुम्ही सुद्धा ह्या ओल्या गव्हाचा हुरडा खाल्ला की नाही, नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.